बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या कडवट शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, अजूनही शिवसेना एक वादळ आपल्या हक्काच्या या माध्यमाला सबस्क्राईब करायचं कुठतरी राहून गेलं असेल. अजूनही सबस्क्राईब केलं नसाल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुन्हा एकदा कळकळीची विनंती करतो. आत्ता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब ठेवा. उभ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपल्या शिवसेनेच्या ज्वलंत विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो. काल ज्या वेळेस सन्माननीय राजसाहेब ठाकरे असतील, उद्धव साहेब ठाकरे असतील यांच्या युतीविषयीचा एक व्हिडिओ मी प्रसारित केला. कशा प्रकारे हे भलते, ही तिराहित लोक, म्हणजे ही कमळीची तिराहित लोक, राणेंसारखी तिराहित लोक ज्या वेळेस आपल्या भांडणांचा, आपल्या मधल्या असलेल्या त्या दुफळीचा फायदा घेतात आणि कशा प्रकारे याचा फायदा उठवून मनसे असेल किंवा शिवसेना असेल यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करतात, यांना कमी लेखण्याचा ज्यावेळेस प्रयत्न करतात त्यावेळेस मात्र या सर्वावर बोलणं मला गरजेचं वाटलं आणि कालचा व्हिडिओ मी तो प्रसारित केला, ज्यामध्ये ठाकरे बंधूंची ताकद काय, एकत्र आले तरी फरक तो काय पडतो, आम्हाला फरक तो काय पडतो, हे जे मुजोरपणाचं नारायण राणेंचं वक्तव्य होतं याच्यावर मी काल व्यक्त झालो. आणि त्यावर बोलत असताना मी नारायण राणेंचे काही जुने संदर्भ दाखवले, ज्याच्यामध्ये क्या, काय के लिए, मैं बोल्या, तू बोल्या वगैरे हे सगळे व्हिडिओ आपण दाखवले. कारण ह्यांनी तशा प्रकारचं ठाकरे कुटुंबाला कमी समजण्याचं ते काम केलं होतं, त्यामुळे त्यांना तशाच प्रकारचं उत्तर देणं हे आपल्याला गरजेचं होतं. आणि बाळासाहेबांच्या भाषेमध्ये या माणसाला काय म्हणतात हे तुम्हा सगळ्यांना त्या सगळ्या व्हिडिओची मी एक वेगळी यादी बनवेल आणि त्याप्रमाणे एक वेगळा भाग प्रसारित करेल. आज माझा महत्वाचा मुद्दा आहे, काल ज्या वेळेस आपण हा व्हिडिओ प्रसारित केला त्याच्या खाली अनेक मनसैनिकांच्या सुद्धा कमेंट्स आल्या, अनेक मनसैनिकांच्या महाराष्ट्रभरातनं कमेंट्स आल्या, प्रतिक्रिया आल्या. मनसैनिकांनी आपल्या कालच्या व्हिडिओचं कौतुक करताना असं म्हटलंय की आम्ही सुद्धा, मनसैनिक सुद्धा, शिवसेना आणि मनसेची युती व्हावी याचसाठी एक मनामध्ये आशा धरून आहोत, एक अपेक्षा धरून आहोत. आणि ही युती जर झाली तर महाराष्ट्रामध्ये चित्र वेगळं असेल. आता मी फॅक्ट्स ठेवतो. म्हणजे आता या सगळ्यामध्ये मिठाचे खडे घालणारे अनेक आहेत, दोनही बाजूला असतील, मी असं म्हणणार नाही इकडेच आहेत तिकडेच आहेत, दोनही बाजूला आहेत. अगदी मनसेतही असतील, आमच्याकडेही असतील. मिठाचे खडे घालणाऱ्यांना सध्या बाजूला ठेवूयात. ठाकरे काय म्हणतात हे सगळ्यात जास्त, त्याविषयी सन्माननीय संजय राऊत साहेब म्हणाले ठाकरे काय म्हणतात हे जास्त महत्वाचं. म्हणजे उद्धव साहेब ठाकरे असतील, राजसाहेब ठाकरे असतील, हे म्हणतात, यांचं जर मत तसं असेल तर ते अंतिम मत आपण समजूयात. युती करण्याचे सर्वस्वी अधिकार दोनही पक्षप्रमुखांना आहेत, ते त्यांनी ठरवायचं. तुम्ही आम्ही सैनिक म्हणून आणि विशेषतः या महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचं संरक्षण करता म्हणून आपण आपली भूमिका मांडत असतो. आणि खरं तर या दोनही बंधूंनी, मी पुन्हा सांगतो, या दोनही बंधूंनी जनतेच्या त्या मनातल्या आवाजाचा आता सन्मान ठेवला गेला पाहिजे. मराठी जनतेच्या त्या मागणीचा सन्मान ठेवला गेला पाहिजे. मराठी जनता आता काकुलतीला येऊन म्हणते की ठाकरेंनो एक व्हा, हीच ती वेळ, हाच तो क्षण, आत्ता नाही तर कधीच नाही. आता जर ही वेळ निघून गेली तर संपलं. आज मुंबईची निवडणूक असेल, ठाण्याची निवडणूक असेल, मुंबईच्या आसपासच्या 6-7 महानगरपालिका असतील, अगदी मीरा भाईंदर असेल, वसई विरार असेल, भिवंडी असेल, कल्याण असेल, उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली, ह्या सगळ्या ज्या महानगरपालिका, नवी मुंबई असेल किंवा आसपासच्या क्षेत्रातल्या, मग नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर, अगदी खालची कोल्हापूर, या सगळ्या महानगरपालिका यांच्या अनुषंगाने जर आजही पक्ष जिवंत ठेवायचा असेल, महानगरपालिकांमध्ये म्हणतोय मी, पक्ष कधी मरत नसतात, तर ही युती होणं फार गरजेचं आहे. कारण मराठी मतांमधली फाटाफूट हीच भारतीय जनता पक्षाची यशाची वाट आहे आणि यशाची गुरुकिल्ली आहे. हे जर तुम्हाला अजूनही कळत नसेल तर तुम्हाला मी एक साधं गणित तुम्हा सर्वांसमोर ठेवतो. मुंबई महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाकडे 2017 साल झालेल्या निवडणुकीमध्ये 84 नगरसेवक निवडून आले. त्यापैकी 53 नगरसेवक, 84 पैकी 53 नगरसेवक हे परप्रांतीय आहेत. परप्रांतीयमध्ये सुद्धा एक फोड जर केली मी, पुढची फोड, त्यातले जवळपास 40 नगरसेवक हे एकट्या गुजराती समाजाचे आहेत आणि 13 नगरसेवक उत्तर भारतीय, म्हणजे 13 मध्ये काही उत्तर भारतीय आणि काही मला वाटतं दक्षिण भारतीय एखाद दुसरा असावा. होय. मग हा संदेश काय आहे लक्षात घ्या. तुम्हाला थेट संदेश आहे, समोरच्यांकडे विशिष्ट समाजाची मतं एकगठ्ठा पडतायत.
विशिष्ट प्रांताची मतं एकगठ्ठा पडतायत. त्यांच्यासाठी काय केलंय त्या ह्यांनी आम्हाला माहित नाही, पण शेवटी काय असतं, यांना हा कमळ का जवळचा वाटतो हे त्यांनाच माहिती. ज्यावेळेस तुमच्यावर संकट येतात, आम्ही स्थानिक असतो तुमच्यासाठी, इथले भूमिपुत्र तुमच्यासाठी धावून जातात. पण ठीक आहे, जे काही असेल ते प्रत्येकाच्या शेवटी ही लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये आपण कुणावर या कमळीसारखा रुबाब दाखवू शकत नाही, छेडाछाडी करू शकत नाही. त्या यंत्रणाशी मशिनीशी छेडाछाडी करून आपण निवडणुका जिंकत नाही. आपण थेट आहे. जर तुम्ही पडलात, लोकांकडे जा, लोकांकडून त्या माहिती घ्या, काय आमचं चुकलं त्याच्यावर काम करा, पुन्हा पुढच्या वेळेसाठी टफ देऊन उभे राहा. याला म्हणतात लोकशाही. हे असं नाही खेळ करून. आज यांच्याकडे एकगठ्ठा मतदान होतं आणि तुमच्या म्हणजे समजा आज मुंबईची जर टक्केवारी सांगितली तर मराठी टक्का हा परप्रांतीय टक्क्यापेक्षा कमी आहे. 25% आसपास मराठी टक्का आहे मुंबईमध्ये, आणि काही भागात तर अगदी मी म्हणेन 10% सुद्धा नाही. मग हा 25% याच्यामध्ये शिवसेना येणार, याच्यामध्ये मनसे येणार, याच्यामध्ये भाजप स्वतः तोंड मारायला येणार, त्यामध्ये काँग्रेस असणार, राष्ट्रवादी काँग्रेस काही प्रमाणात असणार. आता ह्या टोळ्याही असणार, कारण अनेक नगरसेवक घेतलेत, प्रत्येकाची 100-200 तर मतदान नक्कीच असेल आपापल्या भागामध्ये. रिपब्लिकन पक्ष असेल, वंचित बहुजन आघाडी असेल, या सगळ्यांचा त्याच्यामध्ये समावेश. आणि इतर प्रांताची मतं एक गठ्ठा कमळीला आणि कमळीच्या बगलबच्च्यांना. इथेच हे गणित स्पष्ट आहे. आज शिवसेनेच्या जर तुम्ही 93 नगरसेवकांमध्ये जर बघाल 2017च्या, तर 2 नगरसेवक हे फक्त परप्रांतीय आहेत, बाकी सारेच्या सारे नगरसेवक ही मराठी आहेत, मराठी नगरसेवक. इथेच स्पष्ट आहे आपल्याला काय येणं गरजेचं आहे. म्हणून मी तुम्हाला काल ज्यावेळेस व्हिडिओ केला त्यावेळेस या राणेंचा समाचार घेताना मी मनसेला सुद्धा काल साथ घातली होती, आणि त्याचं मला जे मला फलित पाहिजे होतं ते तसंच घडलं. मनसैनिकांचे त्याच्यावर बऱ्याचशा प्रतिक्रिया आल्या, आणि मनसैनिकांना सुद्धा सांगतो, शिवसैनिक असतील, मनसैनिक असतील, शेवटी आपण एकाच घरातली माणसं. फक्त आपली घरं जरी वेगवेगळी झाली असती तरी माणसं एकाच बाण्याची, आपण एकाच ठाकरी बाण्याची माणसं, एकच लढवय्या बाणा तो आपल्यामधला. आणि हा लढवय्या बाणा ज्यावेळेस आपल्या ब्रँडवर जर कोणी येत असेल ना, ब्रँडवर, त्यावेळेस हा लढवय्या बाणा आपल्याला काढावाच लागेल. आपल्या ब्रँडवर जर कोणी आला, आपसातली आपली भांडणं असू शकतात. आता आपसातल्या भांडणांवरून जर सांगायचं झालं तर कालच मला वाटतं मनसेच्या ठाणे पालघर जिल्हाध्यक्षांचं अविनाश जाधवांचं एक स्टेटमेंट माझ्या कानावर पडलं. ठाण्यामध्ये रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर पत्रे नसल्यामुळे तिथे काही त्यांचं आंदोलन होतं. ते पत्रे बसवण्यासाठी प्लॅटफॉर्मवर लोक भिजत असतात. त्यावेळेस पत्रकारांनी त्यांना ज्यावेळेस प्रश्न विचारला की नारायण राणे असं म्हणाले, यावर तुमची काय प्रतिक्रिया, त्यांनी स्पष्ट जे मी काल सांगितलं तेच मनसेच्या ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव सन्माननीय राजसाहेबांच्या जवळचे मानले जातात, नेते आहेत ते मनसेचे. त्यात त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की ह्या नारायण राणेने किती वेळा फोन केले सन्माननीय राजसाहेबांना. ज्यावेळेस तुम्हाला रत्नागिरी सिंधुदुर्गात निवडणूक जिंकायची होती, तुम्हाला मनसेची गरज पडली होती, आणि निकालही तेच सांगतो मी. माझ्या कालच्या व्हिडिओ जे सांगितलं तेच अविनाश जाधवांनी काल पुन्हा सांगितलं. मी माझ्या कालच्या व्हिडिओत आकडेवारी सांगितली होती, 4,48,000 नारायण राणेंना, 4 लाखाचं मतदान विनायक राऊतांना, आणि 15-16 हजारांचं मतदान डमी विनायक राऊतांना, जो डमी उभा केला गेला होता. 25 ते 30 हजार मताधिक्याने हा नारायण राणे तिकडे लोकसभेमध्ये गेलेला आहे. किती? 25 ते 30 हजारच्या मताधिक्याने. याला ह्यांनी बालेकिल्ले म्हणावं. तो बालेकिल्ले हा शब्द वापरताना सुद्धा शरम वाटली पाहिजे. 25 हजाराचं मताधिक्य, बरं ठीक आहे, 25 हजाराचं उघड पाठिंबा मनसेचा, बिनशर्त पाठिंबा मनसेचा. जर मनसेचा हा बिनशर्त पाठिंबा, बरोबर, त्यावेळेस तुम्ही रत्नागिरी सिंधुदुर्गात ते पैशाचे फिरलेले व्हिडिओ पाहिले असाल. साहेबांनी दिलाय, साहेबांनी थेट खिशात टाकलं जायचं, घेतलं नाही तर थेट खिशात किंवा सोडून द्यायची तिथे. आणि एक डमी मतपेटी म्हणण्यापेक्षा ती ईव्हीएम मशीनची कॉपी घेऊन फिरायचे. बघा, हे बटन आहे, हे दाबायचंय तुम्हाला, हे, आणि थेट साहेबांनी दिले म्हणून ठेवून द्यायचं. अनेक व्हिडिओ पाहिलेत आपण, अनेक व्हिडिओ पाहिलेत. मी स्वतः कित्येक व्हिडिओ दाखवले तुम्हाला. जे काही असेल ते पैशाचा महापूर.
यांच्यासारखे खिशे नाही भरले आम्ही. मग खिशे भरायचे, 5 वर्षांतर ते खिशातले काही पैसे काढून यांना वाटायचे, पुन्हा 5 वर्ष से पुन्हा जैसे थे, विकासाच्या नावाने शून्य. मग विचार करा, 25,000चं मताधिक्य ह्या मनसेचा ज्यावेळेस बिनशर्त पाठिंबा झाला, जर मनसेचा बिनशर्त पाठिंबा नसता, समजा आपण एक घेऊन चालूया 75,000 ते 1 लाखापर्यंतचं आपण मनसेचं मतदान संबंध कोकण पट्ट्यात जर पकडलं, तर मग ह्यांचा पराभव किती मताने झाला असता? जवळपास 75,000 मतांनी ह्यांचा पराभव झाला असता. आणि आपण सांगायचं काय म्हणाले नारायण राणे, ताकद काय? मी तुम्ही जर काल हा व्हिडिओ मिस केला असेल तर आजचा हा व्हिडिओ पुन्हा पहा. दोनों भाई इकट्ठा हो रहे हैं. मैं बोलता ये फॉर्मूला हमारे पाकिस्तान बॉर्डर पे भी भेजने चाहिए. दोनों भाई इकट्ठा है तो विजय विजय मिलाएंगे. हाँ, ये क्या समीकरण मालूम नहीं. 2 भाई इकट्ठा है और 2 भाई की ताकत क्या है? एक इधर 0 MLA, दूसरे इधर 20. करो ना मल्टीप्लाई. काय आपल्या प्लस करो, कितना होता है? फर्क नहीं पड़ते. कौन चाहे दोनों रास्ते से जाए कि लोग डरते कोई नहीं. बोले क्या है, हमेशा जाते हैं. तो ये प्राइवेट लिमिटेड कंपनी नहीं चलेगी. व्हिडिओत म्हणतायत नारायण राणे, राज ठाकरेंची आणि उद्धव ठाकरेंची ताकद काय? एकाकडे 0, एकाकडे 20, आम्ही 212 आहोत. हे असं अंकगणित राजकारणात चालतं का या माणसाला? आता जाऊ दे, यांना काय शिकवायचं, आपण यांच्या समोर अगदी लहान ना. ह्यांचं अख्खं राजकारण म्हणजे ह्यांनी एक अशी महान कारकीर्द केलेली आहे महाराष्ट्रामध्ये, महान कारकीर्द, जी काल परवाच भूषण गवई साहेबांनी लाथाडली. पाहिलीत तुम्ही की नाही पाहिली? पहा जरा. अमरावतीच्या भूषण गवई यांनी सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतल्यावर महाराष्ट्रातला पहिला खटला हा निकाली लावलाय. त्यांच्या पहिल्याच निकालात नारायण राणेंना दणका मिळालाय. नारायण राणे 1998ला महसूल मंत्री असतानाचा निर्णय रद्द करण्यात आलाय. पुण्यातल्या वन विभागाची 30 एकर जमीन बिल्डरला देण्याचा निर्णय रद्द करून जमीन पुन्हा एकदा वन विभागाला देण्याचे आदेश सरन्यायाधीश भूषण गवईंनी दिले. वन विभागाची पुण्यातील 30 एकर जागा बिल्डरला देण्याचा निर्णय म्हणजे राजकारणी, प्रशासकीय अधिकारी खासगी बिल्डरसोबत कसं काम करतात याचं ढळढळीत उदाहरण असल्याचं भूषण गवईंनी निर्णय घेताना म्हटलं. हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे? 1998 मध्ये पुण्याच्या कोंढवा भागातील 30 एकर वन विभागाची जागा चव्हाण यांना देण्याचा निर्णय झालेला. नारायण राणेंनी 1998ला महसूल मंत्री असताना घेतलेला निर्णय होता. एका बिल्डरला रिच सहकारी सोसायटीला देण्याचा निर्णय घेतला. मध्ये चव्हाण नावाची एक व्यक्ती घालण्यात आली. ही जागा चव्हाण यांना त्यांची शेतजमीन म्हणून परत करण्याचा निर्णय जो आहे तो महसूल विभागाने घेतला. खरं तर ही जागा होती वन विभागाची, मात्र वन विभागाचे त्यावेळेचे जे उपवन संरक्षक आहेत अशोक खडसे यांनी देखील नाहरकत प्रमाणपत्र दिलं आणि त्यानंतर ही जागा जी आहे ती चव्हाण आणि चव्हाणांनी ती 2 कोटी रुपयांना रिचिरुच या सहकारी सोसायटीला दिली आणि रिचिरुच सोसायटी या ठिकाणी 1,500 फ्लॅटची अवाढव्य सोसायटी उभारणार होती. काही 100 कोटी रुपयांमध्ये या जागेची किंमत आहे. तेव्हापासून हा खटला सुरू होता आणि या सगळ्या जमिनीचा ताबा आपल्याकडे मिळावा यासाठी रिचिरिच सोसायटीकडून राज्याचं जे पुरातत्व विभाग आहे त्यामधलं जे रेकॉर्ड आहे, गॅझेट आहे, त्याच्यामध्ये देखील फेरफार करण्यात आले, फ्रॉड करण्यात आला आणि हे सगळं उघडकीस आल्यानंतर सीआयडीने गुन्हा देखील दाखल केला. हे सगळं वन विभागाकडून सर्वोच्च न्यायालयामध्ये मांडलं जात होतं आणि भूषण गवई यांनी देशाचे सरन्यायाधीश म्हणून जी शपथ घेतली त्यानंतरचा हा पहिला निकाल आहे, ज्यामध्ये त्यांनी असं स्पष्ट म्हटलेलं आहे की वन विभागाच्या जमिनी कशा हडप केल्या जातात तर राजकारणी, सरकारी अधिकारी आणि बिल्डर यांचं जे साठोलोटा आहे, यांचं जे नेक्सस आहे, याचं हे उदाहरण म्हणजे उत्तम उदाहरण आहे. ही जमीन म्हणजे हे प्रकरण म्हणजे उत्तम उदाहरण आहे. वन जमिनींमधला हा घोटाळा, असे अनेक महान घोटाळे केले गेलेले आहेत. आता त्या सगळ्यांमध्ये बोलायला गेलं तर विषयांतर होतं, त्यामुळे मी जास्त काही बोलत नाही. बिल्डरांचे कसे घसे भरले जातात, मग खिशामध्ये डायरेक्ट हात जातोच, साहेबांनी दिलंय म्हणून. काल मला खरंच कौतुक वाटलं अविनाश जाधवांचं, ज्या प्रकारे त्यांनी नारायण राणेंना थेट मेसेज दिला. थोडं साहेब म्हणाले सन्मानपूर्वक सांगतो वगैरे, त्यांनी म्हणाले सन्मानपूर्वक काही सांगायची गरज नाही. ज्यावेळेस तुमच्या पक्षप्रमुखांना म्हणतो तसं तुमची ताकद किती, कशाला सन्मान पाहिजे? तो सन्मानाची गरजच नाही खरं तर तिथे, जे काही असेल ते. पण ठाकरे बंधू
हे पॉवरफुल आहेत, हे आजही ताकदवान आहेत, हे स्वतः अविनाश जाधव काल म्हणाले. त्यांचा एकदा हा व्हिडिओ पहा. एक राजकीय प्रश्न आहे. नारायण राणेंनी टीका केलेली आहे, दोन्ही ठाकरे बंधूंना पाकिस्तानमध्ये पाठवावं. त्यांचं म्हणणं की ठाकरे बंधू एकत्र आले तर तरी दोघांमध्ये ताकद काय, एकीकडे 0 तर एकीकडे 20 आमदार आहेत. मग कशाला दखल घेता आमची? दखल कशाला घेता? भीती कसली आहे मग? आणि नारायण राणे साहेबांना आदरपूर्वक मी सांगू इच्छितो की मैत्रीला थोडेसे जागा. हेच राज ठाकरे होते की जी तुमची तिकीट वाजवण्यासाठी तुमच्यासाठी कोकणामध्ये एक सभा घेतली होती आणि ती सभा घेण्यासाठी किती फोन येत होते हे मला माहिती आहे. त्यामुळे जर तुम्हाला स्वतःला निवडून आणण्यासाठी जर राजसाहेबांची सभा आवश्यक वाटत होती, याचा अर्थ आमची महाराष्ट्रात ताकद काय हे कोणी सांगायची गरज नाही. काय वाटतं ठाकरे बंधूंसाठी खास नारायण राणे आता उतरलेले आहेत, राज ठाकरे असले उद्धव ठाकरे? मी सांगतो तुम्हाला, हे दोघंही भाऊ प्रचंड ताकदीचे आहेत. हां, आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरामध्ये आज ही युती व्हावी अशी प्रत्येक मराठी माणसाची इच्छा आहे. ज्या दिवशी होईल त्यावेळेला भारतीय जनता पक्ष नारायण राणे साहेबांना नक्की प्रश्न विचारेल, तुम्ही काय या सगळी या आगीमध्ये तेल टाकलं. आणि ह्या ठाकरे बंधूंची ताकद भविष्यामध्ये काय असणार आहे, ही युती होईल, मी तशी अपेक्षा ठेवून चालतो. माझ्या मनात मी आशावादी आहे आणि आशावादी राहणं हे काही वाईट नाही, हे चांगलंच, आशावादी राहावं. बघा पूर्वी काय घडलं, पूर्वी कुणी कुणाला टाळ्या दिल्या, कुणी कुणाला काय दिलं, या सगळ्या विषयात जायचं नाही. कारण पूर्वीचा सगळा इतिहास भूगोल वेगळा होता. पूर्वी अनेक प्रकार घडलेले आहेत. मग इकडनंही असतील इकडनंही असतील, सांगायला गेलं तर दोन्ही साईडने ते प्रकार निघतील. कारण काही मनसैनिक हे जरा जास्त वाचतात की जाऊ दे, त्या विषयात गेलं तर पुन्हा मग ते मिठाचा खडा टाकल्यासारखं होतं. पण पूर्वीचे प्रकार हे बाजूला ठेवणं आता गरजेचं आहे. सध्या काळाची गरज काय आहे, सध्या काळ काय सांगतो, सध्या आपण दोनही पक्ष कुठल्या दिशेने जात आहोत. आजही शिवसेना 20 आमदारांची धनी आहे. अशाही या फुटीर परिस्थितीमध्ये सुद्धा आजही शिवसेना 20 आमदारांची धनी आहे, हे मला इथे नमूद करावं लागेल. आजही मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेनेची ताकद ही तुम्ही म्हणाल हे गट तट वगैरे सगळं, पण आजही मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेनेची ताकद आहे, आतापर्यंत सारे सर्वे सांगतायत. या सगळ्यामध्ये आपण एक ब्रँड म्हणून ठाकरे ब्रँड, जो काल परवा एका मुलाखतीमध्ये, मला वाटतं केदार शिंदेची ती मुलाखत होती, त्यामध्ये स्वतः सन्माननीय राजसाहेब ठाकरे म्हणले ठाकरे ब्रँड संपणार नाही. काय म्हणाले? कोणी संपवू शकत नाही. स्वतः राजसाहेब ठाकरे म्हणाले ठाकरे ब्रँड हा संपू शकत नाही. नाही पाहिलं तर हा पहा व्हिडिओ. एक प्रश्न मला आहे, 2 प्रश्न आहेत माझे. एक प्रश्न मला, म्हणजे आम्ही डिस्कस करताना आम्ही त्याच्याबद्दलही चर्चा केली होती की दिल्लीमध्ये जेव्हा किंवा महाराष्ट्राच्या राजकारणाचा विचार केला जातो तेव्हा 2 आडनावं प्रकर्षाने येतात, ठाकरे आणि पवार. सध्याच्या परिस्थितीमध्ये या दोन्ही आडनावांचा ब्रँड जो आहे तो संपवण्याचा प्रयत्न चाललाय का? त्याच्यासाठी काही हे राजकारण संपवण्याचा प्रयत्न चाललाय ह्याच्यामध्ये काही वादच नाही, निश्चित. दोन्ही आडनावं पवार आणि ठाकरे, पण तो संपणार नाही. हेही लिहून द्यायला तयार आहे मी. तो संपणार नाही. हा ठाकरे ब्रँड वाचवण्यासाठी तुमचं आमचं एक सैनिक म्हणून एक कर्तव्य आहे की नाही, की आपल्याला फक्त मिठाचे खडेच टाकायचे. आजही 9 खासदार, 10वा खासदार आमचा 47 मतांनी पडला. 9 खासदार किंवा 20 आमदाराचा पक्ष असला हा शिवसेना पक्ष आहे, आजही आहे, धनी आहेत. आणि ते त्या पक्षाचे, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे हे 20 आमदार आणि 10 खासदार असलेल्या पक्षाचे धनी आहेत. आपल्याला भविष्यामधली वाटचाल या सगळ्या टघ्यांना बाजूला करून महाराष्ट्रामध्ये ठाकरे ब्रँड अशी करायची असेल तर आत्ताच्या घडीला एकत्र येणं हे फार गरजेचं आहे. आणि आहेत, मनसैनिक असतील, मनसेचे नेते असतील, काही विशिष्ट सोडले, एखाद दुसरे टघे सोडले, तर मनसेचे काही नेते हे या सगळ्या बाजूने पॉझिटिव्ह आहेत. अगदी बाळा नांदगावकर असतील, अनेक नेते आहेत, मी सगळ्यांची नावं घेणार नाही. अगदी स्वतः अविनाश जाधव असतील, यांचं सुद्धा कालचं स्टेटमेंट हे मला पॉझिटिव्ह वाटलं. काय होईल भविष्यात ते आपण पाहूच. तुर्तास मी या विषयावर जास्त काही न बोलता वेट अँड वॉचच्या स्थितीमध्ये आहे. पण होय, ही युती भविष्यात होईल ही माझी अपेक्षा आहे आणि काळाची गरज सुद्धा आहे. आणि मराठी माणसाच्या मनाच्या, आता बघा तुम्ही, आता तुम्हाला याच्यातून काय घ्यायचं आहे मतितार्थ, मराठी माणसाच्या त्या मनाचं ते गांभीर्य ओळखा, त्याच्या मनाची स्थिती ओळखा आणि त्याच्या मनाला सुद्धा एक न्याय द्या, एक रिस्पेक्ट द्या.
त्याचा आदर करा, त्याच्या मनाचा. आणि तो म्हणतोय ना एकत्र यात, एकदा एकत्र येऊन तर पहा महाराष्ट्रात काय बदल घडतो. सप्रेम जय महाराष्ट्र. काळजी घ्या. जय महाराष्ट्र.